40% ऑफ आहे मेजॉरिटी. 15% मला कुठे भेटलं नाही. हे एक शर्ट मला आवडली. इथे 950चे पण टी शर्ट. आणि हा एक टॉप हे मस्त आहे टॉप. लहान मुलांचं. क्रिस्पी चिकन काटसुबा वेटर्स इतके भारी आहेत. मला हे खूप आवडतं. प्रॉन चिप्स. मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये एंट्री केलं मिळालं आहे हे ब्लॅक शर्ट. मी एक टिप देतो, क्विक टिप, जे की तुम्हाला थोडं स्वस्त पडेल जर तुम्ही मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये शॉपिंग करत असाल तर. गाईज वेलकम टू द व्हिडिओ गाईज. तर आज आम्ही जातोय लेक शोर मॉल मध्ये, प्रिव्हियसली नोन ॲज विवियाना मॉल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचा एंड वीक चाललाय, इयर एंड सेल चालू असतील आता मॉलमध्ये. तर म्हटलं एकदा व्हिजिट करून येऊया, काय काय सेल्स चालले ते बघूया, ते तुम्हाला पण दाखवतो. आणि स्पेशली मला आज झारा स्टोअरमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली माझी एक जीन्स आहे, ब्लॅक जीन्स, ती मी 2-3 वर्ष झाली ती वापरतोय. ती झाराचीच आहे आणि ती थोडी वेअर ऑफ झाली आहे, पण तिचा कलर अजून तसाच आहे. तर म्हणून मी त्या पॅन्टला ना खूप इम्प्रेस झालोय, कारण की मी आत्तापर्यंत इतके ब्लॅक जीन्स वापरून झालेत ना माझे, तर सगळ्यांचे ब्लॅक कलरचं एकदम फेड व्हायचा वाईट. पण ही जी जीन्स आहे झारावाली त्याच्यात असं नाहीये. तर म्हणून मला आता ती परत घ्यायची आहे जाऊन. तर बघू सेलमध्ये ती कितीला आहे. लास्ट टाइम मला आठवतं मी ती जीन्स 1500ला घेतलेली. बाकी पण बघतो काय काय आहे. मेन म्हणजे झारा सेल जो आहे आज पहिला दिवस आहे. मी का प्रेफर करतोय पहिल्या दिवशी, कारण की युजली नंतर जर गेलो ना तर आपल्याला असे सायझेस वगैरे मिळत नाही. म्हणून मी फर्स्ट डे जातोय की सायझेस तरी मिळतील, जरा ऑप्शन्स मिळतील चांगले. मधुरा पण येणार आहे. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली मधुरा, तुझी स्किन एकदम आज चमकते, ग्लो मारते बघ, नाक बीक एकदम चमकते. काय केलंयस तू आज? काय नाही, नवीन प्रोडक्ट चालू केले. तर हीच ती झाराची जीन्स जी मी 2-3 वर्षापासून वापरतोय आणि अजूनही ब्लॅक आहे मस्त. पण थोडी ना ही आता याला ही गळकी झाली आहे, म्हणून आता मला नवीन घ्यायची. मी माझ्या शॉपिंगसाठी आलो आणि ही बघा, म्हणून मी लेडीजमधून एंटर करत नव्हतो. ही इथे थांबली. घ्यायचंय तर बघ, तुला घ्यायचंय तर बघायचे बघ, मग तू. मी वरती जातो. ब्लॅक जीन्स मिळाली आहे, ऑफर तर नाही आहे, बघू दुसऱ्या सेक्शन मध्ये. 40% ऑफ आहे मेजॉरिटी. 15% मला कुठे भेटलं नाही, सगळीकडे 40 आहे. ठीक आहे, कलर्स इतके खास नाही आहे. पर जीन्स नाही आहे, हे ट्राउझर्स. हे एक शर्ट मला आवडली, 3500, 40% ऑफ. हे एक टी शर्ट मला आवडलं आहे, 2950, 40% ऑफ. इथे 950चे पण टी शर्ट्स आहेत, ब्लॅक, व्हाईट, ब्राऊन. माहित नाही त्याची क्वालिटी कशी आहे. सिंपल कॉटन. हे शर्ट मला आवडलेलं. नाही, झारामध्ये जेव्हा पण जीन्स बघाल ना तर मॅक्सिकनवाला साईज बघा, कारण की इथे लिहिलं 36. आपल्याला वाटतं आपली साईज आहे ही 36 इंडियन, पण बघायला गेलं तर छोटी आहे ही 29 आहे. इंडियनमध्ये 29. एक ब्लॅक जीन्स मिळाली ऑफरमध्ये, लेट्स ट्राय. ही काय आहे, स्लिम टेपर. त्याची प्राइस आहे 2950, 40% ऑफ. चला काहीतरी मिळालं. 32 आता ही झाली पाहिजे. गाईज ही जीन्स एकदम बॅगी आहे, खूप अशी आहे, अंकल टाईप आहे. कॅन्सल. एकदम भारी लुक आहे. 40% हे वालं एक मिनिट छान आहे. हे आहे 3550, 40%. मस्त आहे. हा पण कलर जरा डिसेंट आहे. 3550, 40% छान आहे. ग्रीन मध्ये आहे. पोलो टी शर्ट्स आहेत इथे, 30% आहे, पण ते 40 नाही आहेत. म्हणजे रेंज अराउंड 2500 आहे, तर त्याच्यात 30% आहे. ग्रीन कलर आहे, छान वाटतं. हा ग्रीन कितीला आहे बघू, 2950, 30%. त्यात हा पण एक मरून टाईप कलर आहे. हा स्वस्त आहे, हा 1450 आहे. हे कन्सिडर करू शकतो. किती आणि हा एक टॉप हे मस्त आहे टॉप. लहान मुलांचं आहे, मला बापरे. होईल की नाही डाऊट. गाईज मला हे पोलो टी शर्ट आवडलंय.
आणि स्वस्त पण आहे 1450 वर 30% ऑफ आहे. मस्त. आता मी ट्राय करायला. तर गाईज आम्ही जस्ट झारामधून निघालोय आणि ब्लॅक जीन्स तर मला काही मिळाली नाही, कारण की जी परफेक्ट फिट होते ना, स्लिम फिट किंवा स्किनी फिट, ते नव्हतंच. हा, ती जीन्स तर नव्हती जी मला पाहिजे ती. आणि ज्या जीन्स ऑफरमध्ये होत्या ना, त्याची फिटिंग बरोबर नव्हती, वेगळेच काहीतरी होते, बॅगी वगैरे. तर मी काही घेतलं नाही काहीच. आणि ना बाकी पण कपडे मी बघितले, ट्राय केले, एकही कपडा आहे ना फिटिंग मध्ये नाहीच आहे, काहीतरी विचित्र शिवले आहेत असं झालंय. हा, तर ओव्हरऑल ना माझा टाइमपास झालाय, फालतूचा टाइमपास झारामध्ये. हॅलो, झारामध्ये बघितलं शॉपिंग वगैरे. मी शॉपिंग केली माझी, जी मी नाही दाखवू शकली. हा, ही हिचं वेगळं काय झालं, आणि मला माहिती होतं फर्स्ट फ्लोअरला झाराचं मेन्स आणि ग्राउंड फ्लोअरवर म्हणजे मेन जेव्हा आपण विवेनात एंट्री करतो तिकडे लेडीजचं आहे. तर तिथून एंट्री केली ना, तर ही थांबणार, ही माझ्या बरोबर नसणार, मला माहिती होतं. म्हणून मी हिला काय बोललो, चल वरतून जाऊ. तर ही ऐकतच नाही, ही आली ग्राउंड फ्लोअरवरून. मग बरोबर तसंच झालं, ही थांबली तिची. मग ती तिची बघत होती एकटी, मी वरती आलो, मी माझं बघत होतो. आणि पण मला काही इतकं आवडलं नाही. हा, हिला आणि मला आवडले दोघांना नाही होते, आवडलं. मला फिटिंग मध्ये प्रॉब्लेमच फिटिंगचे इतके इश्यूज आहेत, तर आम्ही काहीच घेतलं नाही. हिने घेतलं किड्स सेक्शन मध्ये. पण हा, मी किड्स मधून घेतलं. वुमेन्स मध्ये पण खूप ऑफर होता, 40% 30% होतं. हा. पण मला पसंत नव्हतं पडत आणि मला काही टॉप्स आवडले, मला वर्क नव्हते वाटत. 4000वरती 30%, म्हणजे मला तर महागच पडलं. किती टॉप घेतलं मग? एक टॉप आणि 2 पॅन्ट. हा, आता मी 2 पॅन्ट घेतल्या किड्स मधून. ते जीन्स वगैरे नाही, नॉर्मल आहेत अशा पॅन्ट, कम्फर्टेबल वाल्या. आणि एक टॉप घेतला. तिघांच्या मिळून मध्ये किती झाले? 3500. 3500. आणि ओव्हरऑल ना झारामध्ये 40% मॅक्झिमम डिस्काउंट मी बघितलं, 30 आणि 40. तर नंतर अजून थोडं वेट कराल ना, तर 50% 60% पण येईल. पण तेव्हा इश्यू असेल, तुम्हाला साईजेस नाही मिळणार. तर मी एक ट्रिक यूज करायचो आधी. मी आधी घ्यायचो 40% वाला, आणि मग जेव्हा 50-60% यायचं ना, तेव्हा मी रिटर्न करायचो आणि परत तोच पीस जर अवेलेबल असेल तर तो परत घ्यायचो. तर मला थोडं डिस्काउंट अजून मिळायचं. आणि तिकडे एक माणूस होता ना, तो पण बोलेल हा, कि ये डिस्काउंट पे जाना मत, या अभी कम हाँ. लगाते हैं, बाद में बात ज्यादा लगाएंगे. पण नाही, फिटिंगचा इश्यू साईजेस सगळ्याचे अवेलेबल आहेत आता. सायझेस इश्यू आहे. नीट शिवलं नाही वाटतं, काय माहिती त्यांचं काय. नंतर आम्ही निघालो, म्हटलं कुठे जेवायचं, लंच कुठे करायचं. आपल्या एशिया किचनचं आम्ही प्री बुक करू स्विगी डायनॉटवर, कारण की एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतं. तर ही करत होती. तर करता करता हिने 25 रुपीज फ्री चार्ज काय म्हणतात, कवर चार्ज 25 रुपीज होतं, ते तिने पे केलं. आणि नंतर डेट बघते तर मंडेचं बुक केलं. महिला आलं टेन्शन, 25 रुपये गेले वेस्ट. आता काय करणार, पॅनिक सिच्युएशन. मग तिने तिकीट रेस केलं वाटतं, हा चॅट केलं त्यांनी, तर त्यांनी दिले 25 रुपीज रिटर्न. आता आम्ही डायरेक्ट आलो एशिया किचनमध्ये विदाऊट बुकिंग, कारण की बुकिंग अवेलेबलच नाही. इतका अर्जंटमध्ये नाही करत, आधीच करते. बाकी हॉटेल करतात, इथे नाही एक्सेप्ट. इथेच नाही एक्सेप्ट करत. एशिया किचनमध्ये आम्ही का येतो, कारण की आम्हाला आवडतं इथलं रामेन आणि बाव. पण भावामध्ये 3च पीसेस आहेत, 4 तरी यायला पाहिजे. आम्ही ऑर्डर दिली आहे, तर वेट करतोय कधी बाव आलंय. क्रिस्पी चिकन काटसू बाव. हे बघ, गिंचून ते 2 दिले. अरे हे मला खूप आवडतं, पण काय 2च दिले. हे प्रॉन चिप्स आहेत. तर आम्ही आता एन्जॉय करतो. कसं आहे मग रे, मला तर आवडतं. चांगलं. असं बर्गर सारखं ना, हलका मॅगडीचं बर्गर. हलका बर्गर. रामेन पण आलेलं आहे गाईज. काय चॉंकिंग चिकन रामेन, हे आम्हाला खूप आवडतं. आणि स्मेल पण येतं, मस्त स्मेल येतं. मजा येणार आहे. आता मधुरा एकदम ढगात जाणार. आता तिला कोणीच डिस्टर्ब नाही करायचं, कारण की आता जन्नत मध्ये. आणि खूप हेल्दी पण आहे. आणि सूप मिळतं आणि हे पोट पण बघ. हा, तुला चांगलं वाटेल जरा घसायला. काही एशिया चिकनचे वेटर्स इतके भारी आहेत. मला हे खूप आवडतं, प्रॉन चिप्स. आणि बाव बरोबर फक्त यांनी 2च दिलेले. तर मी त्याला विचारलं सेपरेट डिश मिळेल का प्रॉन चिप्सची, तर ते बोलले नाही मिळणार. तर मी डिसअपॉइंट झालो थोडा. मग त्यांनी सेपरेट आणून दिलं मला 2. वी आर डन विथ लंच. का आम्ही आलोय लाईफस्टाईलमध्ये. लाईफस्टाईलमध्ये पण ऑफर आहे, 40% अप टू 50%.
मधुरा तुला समजतंय का, तू खूप खर्च केला मला आहे. समजते. त्या दिवशी इंट्यून मध्ये हो, घेतलंस, आता झारामधून 3,500 आणि आता अजून ही कपडे बघतीये. पण मला जर आवडलं तरच मी घेणार आहे, असं अननेसेसरी मी नाही घेणार. हे बघ, तुला अजून बघायचंय तर बघू शकते. हा, बघू शकते तू, बघ. वरती आहे ना मुलींचं चप्पल, तिथे बघते. आम्ही इथे फ्लाइंग मशीनच्या इथे थांबलोय. तर इथे शर्ट्स बाय वन गेट वन आहे. म्हणजे 2,000 मध्ये मी बघितले इथे शर्ट्स MRP 2,000 आहे, म्हणजे नवीन. 2 शर्ट मिळतील 2. आम्ही आता आलो रिलायन्स ट्रेंड्स मध्ये. तर इथे वेगळाच सेल आहे अजिबो गरीब. 3,500चं शॉपिंग करायची आणि 3,500चे अजून एक्स्ट्रा कपडे फ्री. ऍक्च्युली बरं पडतं जर फ्लॅट 50% असतं तर, है ना. आता ह्याच्यात आपल्याला इतके कपडे घ्यावे लागतील, पण ते पण ऑन MRP. पॅन्टालून्स मध्ये काहीच नाही ऑफर दिसत offer. नाहीये ना. आणि मॅक्स मध्ये बघायचं होतं ना आपल्याला. हा, चल मॅक्स जाऊ दे. मध्ये पण सेल नाहीये का? काय बोलतो? नो सेल इन मॅक्स बघ, जॅन मध्ये होणार. मध्ये. सेल जॅनला स्टार्ट होणार आहे. आता बघू मार्क्स अँड स्पेन्सर. अरे हे सेल ह्यांचे की त्यांचे? हे मार्क्स अँड स्पेन्सर. त्यांचंच अप टू 50. मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये एंट्री केलं, मिळालं आहे हे ब्लॅक शर्ट. 1,200चं आहे यार, सही आहे ना, स्वस्तात मस्त. शेवटी ब्लॅक जीन्स मिळाली, परफेक्ट साईज. मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये 2,500ची आहे ही मी फायनल करतो. येस. तर गाईज, मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये फायनली मला जे पाहिजे ते मिळालं. माझं बिल झालं अराउंड 3,800. शर्ट 1,200चं होतं आणि 2,600ची जीन्स. पण मी एक टिप देतो, क्विक टिप, जे की तुम्हाला थोडं स्वस्त पडेल जर तुम्ही मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये शॉपिंग करत असाल. पेज ॲपवर आहे ना, कुपन घ्या पेज ॲपवरून मार्क्स अँड स्पेन्सरचं. तिकडे तुम्हाला स्वस्तात कुपन मिळेल. जसं मला 3,000चं कुपन 2,700चा मिळालं, 300 रुपये तिथे मिळालं. आणि हा, मार्क्स अँड स्पेन्सरने मला मेंबरशिप पण दिली आहे, त्याच्यात 500चं वाउचर मिळालंय. हा, ते मी घेतलं. H&M मध्ये बायस्ड आहे हे लोक. मुलींचं इतकं मोठं सेक्शन आहे आणि मुलांचं एकदम छोटंसं कोपऱ्यात. मधुरा, डिसअपॉइंटमेंट इन मेन सेक्शन. नाही आवडलं काही. मला एक पॅन्ट आवडली आणि मला हेअर क्लिप आवडली आणि ही पॅन्ट आहे लेदरची. बापरे, असं घालणार तू? अरे हे मी कशासाठी घेतले, आपण सिंगापूरला गेलो तिकडे सगळे लोक असं मुली हाफ पॅन्ट घालत होते फिरायला जाताना साठीची. हो काय आहे? गाईज, मी माझे रेकॉर्डिंग चेक करत होतो मार्क्स अँड स्पेन्सरचं, मी जे रेकॉर्ड केलंय. आणि मी एक व्हिडिओ प्ले केला आणि गाण्यांचा आवाज येतोय. मी बोलतोय आणि बॅकग्राऊंड कंटिन्यू गाण्याचा आवाज, माझा आवाज येतच नाही. मग आम्हाला क्लिक झालं, एक माईक हिच्याकडे होता आणि ही बाहेर रील बघत होती. तो रेकॉर्ड झाला. आता हे लक्ष ठेवावं लागेल आम्हाला. काही शेवटी आम्ही मॉलतून बाहेर पडलोय आणि इथे ज्यूस प्यायला आलोय. काय मग, कशी होती शॉपिंग तुझी? मस्त. मी सगळ्या दुकानातून काय नाही काय घेतलं. अरे सेलच्या वेळेसच घेणार ना आपण. तुला काय अचानक ज्यूस प्यायचं? बिकॉज मला डिहायड्रेशन होतंय. कसं तोंड करत इतकं वाकडं तोंड घेऊन? तू आता हेल्दी ऑप्शन्स निवडतेस. हेल्दी ऑप्शन निवडते का? काय झालं? जाडी झाली. जाडी झाली. गुड गुड. तो मन लावून बनवतो एकदम ज्यूस वगैरे पी. आलंय इकडे येऊन पी. लगेच तिथेच चालू झाली. सांगत होतो. अच्छा, इथे आरामात बसून पिया. पिएबल आहे. वा, काय शब्द आहे, पिएबल. संपवलं पण नाही. संपवलं एवढं फास्ट. मी तिकडे बघितलं शाळा बिळा आहे का आणि इथे बघितलं संपलं. समजलं तुला मी चलो घर पे. जसं की मधुरा बोललेली की चिकन बनवणार आहे, तिला मी चिकन आणून दिलं आणि हे बघा, अरे रा खतरनाक बनलंय. स्मेल तर मस्त येतो एकदम. काय बनवलंयस तू? हे चिकन टिक्का नाही? हा, चिकन टिक्का. चिकन टिक्का बनलाय. अरे हा, आमचा युकी आहे ना, आजारी आहे. बघा कसा करतोय. त्याला झाली सर्दी, औषधं चालू झालीत त्याला. मी त्याला दिले, पण त्याला दिलं उद्या औषध? डॉक्टरकडे घेऊन जाऊया प्लीज. की आमचा आजारी आहे बिचारा. खोकतोय तू? अरे शिंकतोय. शिंकतोय. आता शिंकला. होशील तू ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. पहिली सर्दी आहे युकीची. पहिली सर्दी आहे. तुला समजत असेल, आम्हाला जेव्हा सर्दी होते तेव्हा आम्हाला कसं वाटतं. किती क्यूट.
मधुरा कशाबरोबर खायचं आहे? चपाती बरोबर. चपाती बरोबर स्टार्टर्स खाणार आहे आम्ही नेहमीच खातो. येस. तर गाईज मी जेवणाची वाट बघतोय. चपाती बनवते ती. मी सांगत होतो की जेवण झाल्यावर आम्ही बघणार आहे स्ट्रेंजर झाल्यावर नाही, करताना. तर जेवण करता करता आम्ही बघणार आहे स्ट्रेंजर थिंग्सचे आता फक्त 2 का 3च एपिसोड येणार आहे. 3 एपिसोड येणार आहे वाटतं. 5, 6 आणि 7. 8वा एपिसोड येणार आहे 1 तारखेला. तो मोठा असणार आहे. बिझी. मी ऐकलंय की तो 1-1.5 का 2 तासाचा असेल. जलजिरा ड्रिंक इज रेडी. जेवण पण रेडी, चपात्या पण रेडी. इट्स टाइम टू हॅव डिनर. तर गाईज वातावरण सेट झालंय. आजचं डिनर समोर स्ट्रेंजर थिंग्स. परफेक्ट एंड फॉर द डे. तर आता मस्त डिनर संपवू आम्ही. स्ट्रेंजर थिंग्स पण संपवू. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आतासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.